माझ्या बीड जिल्हा जन्मभूमीतील मराठा समाज एकही घरी राहिला नाही, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या चरणी नतमस्तक होतो. इतका वेळचे आपण बसलेला असताना आपण पाणी प्यायला सुद्धा जात नाहीत, आपण जेवायला सुद्धा जात नाहीत आणि खूप वेळ झाल्यामुळं बाहेर जाण्याऐवजी लोंढेचे लोंढे पुन्हा आत यायला लागलेत. हे बघा, पुन्हा मराठे यायलाच लागलेत. एकही मराठा जागा सोडायला तयार नाही. मराठ्यांना हवंय आता त्याच्या लेकराचं आरक्षण, म्हणजे मराठा आरक्षणच. मायबाप मराठा बांधवांनो, आपल्याला डाग लावला गेलाय. मागची बंद करता कर तुम्ही. त्यांना आवाज या ना म्हणतात, काहीतरी बघाय बाबा. कुठे गेला ही, मला तर काही दिसा ना. अरे ते मागचे बोंबलून राहिले भाऊ माझ्या नावाने, त्यांचं बघ काहीतरी लवकर. ज्यांना दिसत नाही त्यांनी फक्त बघा. आरक्षण कसं आणायचं ते, आणि मराठे कसे आरक्षण आणते तुम्ही नुसतं बघा मला. आता ज्यांना आवाज येत नाही ना, ज्यांना तुम्हाला दिसत नाही नका दिसून देऊ, नका दिसून देऊ. आवाज येत असेल ना, मग फजिती करायचं मागत का तुम्ही? आवाज कस काय येणार त्यांना? नाही म्हणते ते काय खोटं बोलते. एक तर आरक्षणचे आरक्षण नाही, खोटं कसं काय बोलते?